पूनम्स होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मेथी मसाला। अगदी 15 मिनिटात तयार होते। मेथी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। लसूण, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। कढई गरम करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे। ते मंद आचेवरती भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धी वाटी फुटाणे टाकून घ्यायचे व त्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्यायचे। तीळ टाकून घेतल्याच्या नंतर अर्धा मिनिटच परतून घ्यायचे। तीळ भाजायला वेळ लागत नाही म्हणून ते सर्वात शेवटी टाकून घ्यायचे। त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून गार होण्यास ठेवून द्या। पुन्हा कढई गरम करा व त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्या। तेल टाकल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं टाकून घ्या। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेली मेथी टाकून घ्या। बारीक कापलेली मेथी 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती परतून घ्या। मेथी अशा प्रकारे फ्राय केली तर त्यातला कडवटपणा निघून जातो व भाजी चवीला अप्रतिम लागते। त्यामुळे मंद आचेवरती चांगल्या प्रकारे मेथी फ्राय करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पुन्हा 4 ते 5 मिनिटे परतून घ्या। फुल गॅसवरती परतून घ्या। मेथीमध्ये थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे। बघा, मेथीला आता पाणी सुटलं आहे। ते पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे। तोपर्यंत आपण मेथी फ्राय करून घ्यायची आहे। बघा, आता मेथीचं थोडं पाणी कमी झालं आहे। अशाच प्रकारे अजून 2 मिनिटे मेथी परतून घ्या म्हणजे त्यामधले सर्व पाणी निघून जाईल। आता फ्राय केलेली मेथी एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घ्या। आता भाजी करून घेऊया। पुन्हा कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्या। या भाजीला थोडंसं तेल जास्तीच लागतं आणि त्यामध्ये जिरं, तेजपत्ता टाकून घ्या। जिरं तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण टाकून घ्या। लसूण हा थोडासा जास्ती वापरायचा, त्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। 1 मिनिटे परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा हा गुलाबी झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 मोठे कापलेले टोमॅटो टाकून घ्यायचे व ते 2 मिनिटे परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या। लक्षात ठेवा, आपण मेथीमध्येही थोडंसं मीठ टाकलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ वापरा। मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर शिजतात। त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। लाल मिरची, धनेपूड, हळद आणि गरम मसाला टाकून घेऊया। तो मिक्स करून घेऊया 1 ते 2 मिनिटे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्स करून घ्या। त्यानंतर ते झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेऊया। तोपर्यंत आपण भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊया।
बघा, अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे. 2 मिनिटे झाले आहेत. झाकण काढून चेक करून घेऊया. आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटलेले वाटण टाकून घेऊया. वाटलेले वाटण टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्या. आता ते मिक्स करून घेऊया. 2 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपली फ्राय केलेली मेथी टाकून घेऊया. तीही मिक्स करून घेऊन तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे आहे तसा पाण्याचा वापर करू शकता. मी येथे 1 वाटी पाणी टाकले आहे. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे भाजी शिजवून घ्या. बघा, आपला ढाबा स्टाईल मेथी मसाला तयार आहे. ही ढाबा स्टाईल मेथी मसाला एकदा तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि ती चवीला कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.